माढ्यामधून आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। माढ्यामध्ये महायुतीला मोठा धक्का बसलाय। आबा पाटलांचा सेनेच्या सदस्य पदाचा राजीनामा पाहायला मिळतोय, तर शरद पवार गटामध्ये आबा पाटील यांनी प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय माढ्यामधून। माढ्यामध्ये सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। आबा पाटलांनी सेनेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आता ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय। एकूणच शरद पवार गटामध्ये सध्या इन्कमिंग वाढलेलं दिसतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे सुद्धा मैदानात उतरलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता पश्चिम महाराष्ट्रावर शरद पवारांचं हे विशेष लक्ष असल्याचं दिसतंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागडे यांच्याकडून। भारत, काय सांगाल, माढ्यामध्ये महायुतीला हा धक्का बसलेला आहे। आबा पाटलांनी सेनेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलाय। मोहिनी, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 2-3 दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। माढा मतदारसंघातील करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि 26 एप्रिल रोजी करमाळ्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मोठी जाहीर सभा त्यांनी आयोजित केलेली आहे आणि या सभेमध्येच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। आजच महादेव माळसरचे जानकर जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे। त्या पार्श्वभूमीवरती करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आता शिवसेना सोडली आहे। त्यामुळे आता मोठी मतदारसंघामध्ये एकूणच आपल्याला मोठी रस्सीखेच सुरू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। एकूणच भारत, आपण पाहतोय सध्या या ठिकाणी माढामध्ये राजकीय घडामोडींना हा वेग आलेला आहे। शरद पवार गटामध्ये आबा पाटील प्रवेश करणार असल्याचं कळतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिलं, आबा पाटील हे आता भव्य सभा घेऊन शरद पवार